नमस्कार मित्रांनो, ही गाडीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल 2.0 याची तर डिटेल द्यायची आहे. तर आता विषय तुम्हाला सांगतो काय विषय आहे. तर बॉडी बनवायला जायचं ना. आता 4 लोक निघालोय आम्ही आता बॉडी बनवायला. निघाल ना चल निघाला नाही वाटत लॉक. हा बोला. पिक्चर शूटिंग करे की पिक्चर शूटिंग तर अतिशय डिस्कशन आणि भरपूर काल 9 वाजेपर्यंत थांबलेलो होतो. कुठं बॉडी बनवायची, काय करायचं काय नाही करायचं. चला तर निघालो बॉडी बनवायला. येत आहे का? बघूया आता कुठं जायचंय. नाही कारवा नाही. आता बघूया चला. तिन्ही लोक निघाले. चला आज काय काम पण तसं शांत आहे. तर बघूया कुठं जायचंय, काय करायचंय, कशा पद्धतीचं काम आहे पण तुम्हाला दाखवावं. तर बॉडीचे बरेच प्रकार आहेत. कोण 50,000, कोण 60,000, कोण 70,000, कोण 1 लाख, 1.25 लाख. तरी फायनल झाले. याचं तुम्हाला गाडी कंप्लीट झाल्यानंतर याचं किती रुपयात फायनल झाले त्यावेळेला सांगतो, कारण की आधी सांगण्यात काही उपयोग नाही. चला तर मग निघूया. मधल्या पुलावरून आपल्याला जायचं आहे, कारण तिथून काय अडचण नाही. आपल्याला काय गाडी आपली अजून काय हौदा नाही, त्यामुळे जाऊ शकते, काय अडचण नाही. हनुमानजी भारी लावलाय तुम्ही. आपल्या गाडीत बसेल नेहमी अशा ठिकाणी वरती असतं त्यावेळेला हुड असल्यानंतर सारखे बिचका आता काय आपल्या काय पाठीमागं काय बॉडी नाही, त्यामुळे आरामशीर गाडी पासून. तरी पण चालवताना असं वाटतं की नाही नंतर काय वर काय होतंय की नाही. इंग्रजांच्या काळातला पूल आहे, 1 नंबर चाललंय कामात. पूर्ण आणि एकदा ड्रायव्हरची ऍक्शन बघा, नुसती बघा. डोकं खाली जाते जाते ते वाटतंय असं थटतंय असं वाटतंय. इथून राईड घ्यायचंय. तर तुम्ही मित्रांनो ऍड्रेस बघा. आता आम्ही कुठल्या ठिकाणी निघालोय. तर आपण आता पाटण रोडला आलोय. निशान मोटरकडे जातो आपण. तो रस्ता राईट घ्यायचा. नंदू भाऊचं असं म्हणणं आहे की एकदा एमटीचा पण काटा करूया आणि तुम्हाला पण माहिती होईल की काटा किती होणार आहे एमटीचा 2.0 वजन. नंतर हौद्याचं वजन सुद्धा आपल्याला कळेल. चला तर एक गोष्ट आपल्याला कळून जाईल. पुढच्या साईडला पूर्ण किती वेट वाढेल आपल्या गाडीला सगळं कळेल ना. बरोबर आहे. काटा आहे. चला बघूया एमटी गाडीचं वजन किती आहे. नाही माहितीये मला. इथं घास काटा केला होता म्हणजे मकवान. आपण 200 किलो वाढलं नाही. चला तर निघूया आपण. 1 टन 950 किलो एमटीचं वजन झालेलं आहे. पाऊस पडायला लागलाय बघताय तुम्ही. आता इकडच्याच आहे, या साईडनच जायचं ना आपल्याला. ते महिंद्रा हॉटेल आहे ना. महिंद्रा हॉटेल घेतलं. सह्याद्री मोटार्स. इथून आपल्याला राईड घ्यायचंय. काम चालू आहे. गणपती साहित्य घेऊन निघालेत दादा. इथून आता घालायची का? काय नाव आहे यांचं बॉडीचं? आर्क एंटरप्राइज. चला ते बॉडी बनवायला द्यायची आपल्याला. आर्क एंटरप्राइजेस. ओके. आर्क म्हणू शकताय किंवा ARK बी म्हणू शकताय. तर आपण पोहोचलोय. ओके. आर्क एंटरप्राइजेस. तर इथंच आपल्याला बॉडी बनवायला गाडीची द्यायची आहे. बरंचसं काय काय करायचं आहे त्याला. तर तुम्हाला दाखवतो काय होणार आहे, काय काय नाही. मला एक छोटासा आपण ब्लॉग बनवू.
तर याचं काय बजेट होणार आहे, काय होणार आहे, गाडीचे काय काय काम होणार आहे, तर मध्ये मध्ये तुम्हाला अपडेट्स देत राहील आणि एकदा गाडी पूर्ण फिनिश झाल्यानंतर पण तुम्हाला कळवण्यात येईल. तर आम्ही बरेच ठिकाणी चौकशी केल्यानंतर कन्फ्युजन झालं कुठं द्यायचं नाही द्यायचं. त्याच्यानंतर इथं फायनली ठरवलं की बाबा नाही इथंच बॉडी बनवायला आपल्याला द्यायचं आहे. तर बघूया आता चर्चा करूया आपण. त्याला जर समजा लोड आम्ही 5 टन भरला हे जर सपोर्ट हिता असता तर फरक पडला असता. आम्ही 2.5 इंचच घेतलाय माग आता. जास्त लोड येणार नाही. हा जास्त लोड त्यात काय फरकच पडत नाही का तर ही वेल्डिंग प्लस 5 mm अँगल आहे. ही वेल्डिंग प्लस ह्याच्यापेक्षा जाड आहे. ही 4 mm आहे आणि आपलं 5 mm घातलंय आणि ही नटबोल्ट प्लस वेल्डिंग केलं आपण. त्यामुळे काही नटबोल्ट प्लस वेल्डिंग आहे. त्यामुळे अँगल वर लोड येऊन बेंड नाही. आता ही 4 इंच आहे म्हणतात त्याने आणि हे 5 इंच अँगल आहे. 5 mm हो 5 mm तर 5 टनला गाडी चालते. तर ते तुम्हाला ह्याची माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की झालं का नाही पहिली क्रेन आपण पहिल्या गाडीला हे बघा पिकअपला अशा पद्धतीने बॉडी मारतात. तर इथं कसं होते इथं स्पेस कमी राहतो कारण की लोडिंग केल्यानंतर काय होतं माहिती आहे का ह्या ठिकाणी गाडीचा हा जो स्पेस आहे हा चिकटला जातो. त्यामुळे ही पूर्ण बॉडी कमीत कमी ते अशा पद्धतीने खाली काम करून घ्यायचं आहे आपण. ही डेमोला गाडी आहे अशा पद्धतीने काम केलेलं आहे. हा पूर्ण स्पेस जो आहे खालचा अँगलचा आणि हा एकदम ही पट्टी बाहेरच्या गाडीच्या साईडला काढून इथे ह्या ठिकाणी स्क्रू लावलेला आहे. पूर्ण बॉडी एक 8 इंच पाठीमागच्या साईडला येते. त्यामुळे काय सेफ्टी राहते की बाबा पुढे माल बिल भरला काय झाला तर पुढे चिटकायचा काही विषय येत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीने सर्व फायनल झालेलं आहे आणि आम्ही परत मार्केट यार्डात आलेलो आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये पाहूया गाडीचं काम कसं चालू झालंय काय झालंय. वेळ मिळाला तर नक्की तिथं जाऊन व्हिडिओ काढू जे गाडीचं काम बनणार आहे आणि बजेट किती येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूया. चला तर मग जय महाराष्ट्र.